तर नमस्कार, मी राकेश जाधव. आज आपल्याला आगामी 2026 मध्ये जी पोलीस भरती होणार आहे त्या पोलीस भरतीच्या संदर्भात आज आपल्याला चर्चा करायची आहे. आणि त्या पोलीस भरतीची एक चर्चा सुरू आहे की महाराष्ट्रभर की त्या ठिकाणी 1600 मीटर जो इव्हेंट आहे, 1600 मीटर धावणे जो इव्हेंट आहे त्यामध्ये बदल होईल का किंवा बदल होत आहे अशी सुद्धा महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे. आणखीन एक त्यासोबत एक चर्चा सुरू आहे की महाराष्ट्रात की त्या ठिकाणी की रिटर्न पेपरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी बदल होऊ शकतो, म्हणजे इंग्लिश व्याकरण त्या ठिकाणी मेन्शन होऊ शकतो अशी सुद्धा महाराष्ट्रभर या ठिकाणी चर्चा सुरू आहे. त्या संदर्भात आपल्याला आज चर्चा करायची आहे. त्याच्यापूर्वी महाराष्ट्र पोलीस भरती ह्याच्यापूर्वी पण होत होती. तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 1960 पासून आहे. आपण एक थोडासा आढावा, एक 15 वर्षापूर्वीचा थोडासा आपल्याला आढावा बघायचा आहे की 2011 पासून ते 2025 पर्यंत महाराष्ट्र पोलीस भरती राबवताना कशा प्रकारे त्यामध्ये बदल करण्यात आले किंवा कशा प्रकारे त्यात बदल केलेले आहेत आतापर्यंत महाराष्ट्र शासनाने. बघू आपण 2011 पूर्वी त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जर एखाद्या उमेदवाराला भरती व्हायची असेल तर त्यावेळी पुरुष उमेदवाराला 800 मीटर धावणे होते आणि मुलाखत सुद्धा होती. पुरुषांना पण होते आणि त्या ठिकाणी महिलांना पण होत असे. परंतु पुन्हा 2011 नंतर स्वर्गीय आर पाटील त्यावेळी गृहमंत्री होते, त्यांनी पण त्यावेळी बदल केले होते. खूप मोठा त्या ठिकाणी बदल केला की त्यावेळी जी मुलाखत होती ती मुलाखत बंद करून टाकली आणि त्या ठिकाणी जे पारदर्शक भरती म्हणजे त्या ठिकाणी पुरेपूर ॲक्युरेट त्या ठिकाणी ते खरंच जो कष्टाने त्या ठिकाणी जो विद्यार्थी खरंच कष्ट करतोय त्यालाच त्या ठिकाणी जो पोलीस होऊ शकतो अशा प्रकारे त्यांनी बदल केला होता. बघू आपण 5 इव्हेंट त्यांनी पुढे केले ते 2011ला, म्हणजे साधारणपणे 2011 पासून ते 2015-16 पर्यंत जे काँग्रेस सरकार होतं त्यावेळी त्यांनी हे बदल केले होते. बघा त्यावेळी 2011ला भरती झाली होती, त्यामध्ये 100 मीटर होते 20 मार्काला, गोळाफेक होता 20 मार्काला, लांब उडी होती 20 मार्काला, पुलच होते 20 मार्काला, 5 किलोमीटर त्या ठिकाणी धावणे 20 मार्काला होती. असे म्हणजे ही जी भरती प्रक्रिया आहे किंवा हे जे इव्हेंट होते ते 2011 पासून ते 2015 पर्यंत साधारणपणे म्हणजे माझ्या माहितीनुसार 2011ला एक भरती पार पडली होती, 2013ला एक भरती पार पडली होती, 2014ला एक भरती पार पडली होती. त्या भरतीपर्यंत हे 5 इव्हेंट त्या ठिकाणी राबवले जात होते पोलीस भरतीमध्ये. जर महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या उमेदवाराला पोलीस व्हायचे असेल तर पुढे बघा त्यानंतर सत्ता बदल झाला 2014ला. त्या ठिकाणी नरेंद्र मोदी त्या ठिकाणी पंतप्रधान झाले आणि महाराष्ट्र सुद्धा त्या ठिकाणी सत्ता बदल झाला होता आणि महाराष्ट्राचे नवीन गृहमंत्री त्या ठिकाणी नवीन गृहमंत्री आणि नवीन त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी झाले होते आणि आज सुद्धा तेच आहे त्या ठिकाणी, तुम्हाला माहित आहे. बघा या ठिकाणी 2016, 17, 18 या 3 वर्षी भरती त्यावेळी राबवली होती. त्यावेळी काय केले होते की 5 किलोमीटर हा इव्हेंट तेवढा बंद केला होता आणि त्या 5 किलोमीटर ठिकाणी फक्त 1600 मीटर हे अंतर केलं होतं. आहे ते इव्हेंट आहेच, म्हणजे गोळाफेक आहे, लांब उडी आहे, पुलअप्स आहे, हे इव्हेंट आणि 100 मीटर आहे, हे इव्हेंट त्यांनी कंटिन्यू त्या ठिकाणी ठेवलेले होते. पुन्हा नंतर काय केले की त्यानंतर 2019 त्यावेळी सरकार त्या ठिकाणी बदललं, म्हणजे भाजप सरकार त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी ठाकरे सरकार आले होते. तुम्हाला माहिती आहे की 2019 ते 2022 पर्यंत ठाकरे सरकार होतं किंवा महाविकास आघाडी सरकार होतं. त्यावेळी महाराष्ट्रात पहिल्यांदा लेखी परीक्षा आधी आयोजित केली होती. सर्वप्रथम मला वाटते साधारणपणे 2021च्या भरतीला पहिल्यांदा त्या ठिकाणी कोरोनाचा काळ होता म्हणून त्यांनी एक बदल केला होता की आधी लेखी परीक्षा त्या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि त्या ठिकाणी 2020-21 ती भरती पार पडली आणि त्यानंतर बरोबर 2022ला त्या ठिकाणी ठाकरे सरकार कोसळलं आणि नवीन सरकार आलं. त्या ठिकाणी महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झालेले होते कोण, एकनाथजी शिंदे त्या ठिकाणी, आणि गृहमंत्री त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. त्यानंतर भरती प्रक्रियाला त्या ठिकाणी वेग आला, मोठी भरती व्हायला लागली. 2022-23 त्या ठिकाणी 24, तुम्हाला माहिती आहे 2025ला पण त्या ठिकाणी पोलीस भरती झालेली होती. त्यामध्ये सुद्धा इव्हेंट कमी केलेले होते, म्हणजे भरती प्रक्रिया लवकरात लवकर कशी त्या ठिकाणी कव्हर होईल, लवकर कशी त्या ठिकाणी पूर्ण होईल त्यासाठी 3 इव्हेंट ठेवण्यात आले होते त्यावेळी. म्हणजे 1600 मीटर धावणे, बरोबर आहे का, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक हे इव्हेंट त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते. आणि आतापर्यंत मला वाटते साधारण 2021 पासून ते 2025 पर्यंत 2025 पर्यंत हे इव्हेंट ठेवलेले आहेत. आणि आता सुद्धा ही भरती प्रक्रिया पार पडलेली आहे. आता नव्याने एक नवीन पोलीस भरती येणार आहे 2026 मध्ये, मोठी भरती येणार आहे. साधारण चर्चा चालू आहे की महाराष्ट्रामध्ये 20,000ची मोठी पोलीस भरती होऊ शकते. परंतु पोलीस भरतीच्या आधी एक मोठं त्या ठिकाणी वातावरण चाललं आहे की चर्चा सुरू आहे की पुऱ्या महाराष्ट्राबरोबर की त्या ठिकाणी 1600 मीटर हा इव्हेंट बंद केला जाईल का.
किंवा इंग्लिश व्याकरण त्या ठिकाणी मेन्शन केले जाईल का, या संदर्भात मी तुम्हाला सांगत आहे की आतापर्यंत अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाकडून कोणत्याही प्रकारचा GR आलेला नाही. त्यामुळे माझं त्या ठिकाणी उमेदवारांना किंवा महाराष्ट्रातील तमाम पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी वर्गांना माझं या ठिकाणी संदेश आहे की जोपर्यंत अधिकृत त्या ठिकाणी परिपत्रक येत नाही, जोपर्यंत अधिकृत एखादं पत्र मिळत नाही, त्या शेवट तुम्ही कोणत्याही त्या ठिकाणी इव्हेंटच्या बाबतीत त्या ठिकाणी बदल करायचा नाही. आहे त्याच 1600 मीटरचं प्रॅक्टिस करा किंवा आहे तोच अभ्यासक्रमामध्ये तुम्ही अभ्यास करत राहा. अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुढल्या भेटूया. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद.